हां बोल ना मनीषा, त्यासाठी फोन केला होता? लय तुझे 2-3 वेळा फोन आलेले दिसले मला, म्हणून फोन लावला. काही अर्जंट काम होतं का? मी बहिणा कामात होती थोडीशी, म्हणून तुझा फोन नाही उचलू शकली. जसे तू एवढे सारे मिस कॉल दिसले मला, तसाच मी तुला फोन केला. बोल ना, काय म्हणून राहिली? बाई, मी काय म्हणून राहिली होती, कोणी आहे का तिथं, ते सासू गिसू? बोल ना बोल, कोणी नाही इथं, मी माझ्या रूममध्ये आहे. बोल ना, काय म्हणून राहिली? बाई मनीषा, मनीषा रडणं बंद कर. पहिले मला तू सांग, काय झालं? बुवासोबत तुझी भांडणं झाले का? हां, तुझ्या सासूसोबत भांडणं झाले का? काय झालं? तुला काही मारठोक केली का त्या लोकांना? मग झालं काय? तू रडू कोण राहिली? नाही, बुवासोबत बी भांडण नाही झालं आणि माझ्या सासूसोबत बी माझ्या भांडण नाही झालं. माझी सासू तुला चांगली आहे बिचारी. तेच तर म्हटलं, तुझ्या सासरचे लोक चांगले आहे. मग तुला कायची परेशानी आहे? काऊन एवढी रडू राहिली? सांग लवकर सांग, मला जीव घेऊ राहिला. सांग काय झालं, काऊन रडू राहिली तू? सर्व काही ठीक आहे ना घरी? मनीषा, मनीषा बोल ना, चुप काऊन आहे? बोल ना. काय बाई ना, मला जीव घेऊ राहिला. सांग ना, काऊन रडू राहिली तर? बाई मला आहे ना बोल ना बहिणा, बोल ना. माझी धडधड करू राहिला इकडे, बोल ना. बाई मला आहे ना 30,000 रुपये पाहिजे होते. तू देऊ शकशील का? आता माय बाई 30,000 रुपये कासाठी पाहिजे हो तुले? 30,000 का छोटी रक्कम आहे का बाई? माझ्यावर राहते का 30,000 रुपये? माहीत आहे ना तुले? नाही असं तर सांग, नाही तर राहू दे. पहिले सांग तू, कासाठी पाहिजे तुले? कासाठी पाहिजे? आता माय बाई ताई 30,000 रुपयेच म्हणून राहिली ना. 30,000 रुपयाचं नाव ऐकून मी ताईच्या रूममध्ये आली. कोणासंग बोलू राहिली पण? आणि 30,000 रुपयाची काय गोष्ट आहे? थांब ऐकतो, काय सांगता येते? मा कामाचीच गोष्ट निघून जाईल. मनीषा, 30,000 रुपये कमी रक्कम नसते बाई. मोठी रक्कम असते. 30,000 माझं कुठून येतील मग? मी कशी काय देणार तुला 30,000 रुपये? आपल्या बहिणीसोबत बोलू राहिली फोनवर आणि 30,000 रुपये देऊ राहिली का काय आपल्या बहिणीले? राहू दे बाई, राहू दे. मला वाटलं अशी ताजवड म्हणून मागू राहिली होती. पहिले सांग, कासाठी पाहिजे तुला? कासाठी पाहिजे? बहिणा, माझ्या सासूची आहे ना तब्येत खराब आहे. दवाखान्यासाठी पाहिजे होते. हो हो हो, तुझ्या सासूची तब्येत खराब आहे तू सांगत होती. हो, तर पाहिजे होते पैसे. पण जाऊ दे ना बाई, जाऊ दे. काही हरकत नाही आहे. नाही आहे ताजवड पैसे तर राहू दे, काही टेन्शन नको घेऊ. सांगेन मी यायले, घेऊन घेतील ते कोणापासून उसने. नाही तर मग व्याजानं घेऊन घेऊ पैसे. आता माय बाई, व्याजानं पैसे घ्यायला पुरतात का बा? त्याचं व्याज वाढतच जाते. मुद्दल तसंच राहते, व्याजच वाढत जाते. माणूस व्याज देऊ दिवस आता घालून जाते. मग काय करू बाई? नाही येत आता, अर्जंट आहे मला. थांब तू, मी माझ्या सासूला मागून पाहू का? नाही नाही बापा, तुझ्या सासूबाईला नको मागू. तुला माहिती आहे ना तू सासूबाई कशी आहे. पैसे तर देऊन देईन, पण 100 वेळा उचकणं देईन तुले. राहू दे, पाहिन मी येईल म्हणून व्याजानंच घ्या कोणापासून. नाही हो बाई, व्याजानं नको घ्यायला लावू आले. मग काय करू बाई? अर्जंट आहे ना. थांब, मी काहीतरी जुगाड जमवतो, पण व्याजानं पैसे नको घ्यायला लावू आले. तू कसा जमवशील बाई जुगाड? पाहतो ना मी, काही ना काही करतो. पाय बाई, जमलं तर. जबरदस्ती नाही आहे. जर तू याच्यानं जमन तर देशील, नाही तर राहू देशील. मग एखादी बिशी खुलली किंवा गट भेटला ना मला, तर ते पैसे देऊन देईन मी. जास्त दिवस नाही ठेवीन, पण मला अर्जंट आहे. संध्याकाळपर्यंत देऊ शकशील का? पाहतो ना, पाहतो. जमवतो काही ना काही जुगाड. बरं ठीक आहे बाई, थोडं अर्जंट आहे बरं. हो हो हो. ताईचं तर मस्त आहे बापा. आपल्या बहिणीला पैसे पुरवते इथून. आता काय करू बाई? कुठूनच जमू पैसे? मला तर टेन्शनच आलं आता. आता काय करू, काही समजून नाही राहिलं. आली आयडिया. एक काम करतो, माझी सोन्याची पोत आहे ना, ते घाण ठेवून देतो. तशी बी तर कपाटातच ठेवून आहे ते पोत, घालत तर नाही मी. घरात ठेवली काय, सोनाराजवळ ठेवली काय, एकच आहे. तशी मी ते पोत घालत तर नाही. माझ्या बहिणीचं काम होऊन जाईल. तसंच करतो. आणि माझी बहीण लवकरच मला पैसे वापस देणार आहे. माझ्या बहिणीने मला पैसे दिले की तेच पोत सोडून आणून घेईन. झालं. असंच करतो. चांगलं आहे बापा या ताईचं तर. आपली सोन्याची पोत तर गहाण ठेवून आपल्या बहिणीला पैसे देऊ राहिली. वा रे वा, लय हुशार आहे. आताच जातो, पोत गहाण ठेवून देतो आणि माझ्या बहिणीला पैसे पाठवून देतो. चल माय बाई, पोत घेऊन जातो सोनाराच्या इथं आणि ठेवून देतो गहाण. सोनाला ना माणूस बनवतेस कासाठी की आपल्या खराब टायमात नाही, आपल्या कामात आलं पाहिजे. जाऊ दे सुप्रिया, आता काही जास्त विचार नको करू. पटकन पोत घे आणि सोनाराच्या इथं गहाण ठेवून दे. अरे हो मीनू, पण थोडीशी प्रॉब्लेम समजून घे ना माई. तू समजून घे ना. माहीत आहे मला तुला परेशानी होऊ राहिली, पण तरी बी माई प्रॉब्लेम तर समजतो. देतो ना मी तुले पैसे देतो ना. मी का कुठं पाहून चालली का? नाही नाही बाई, ते मला काही माहीत नाही बापा. तुला मला म्हटलं होतं फक्त 6 दिवसासाठी दे म्हणे पैसे, म्हणे उधार म्हणे. आता 6 महिने झाले तुला दिले नाही. माई सासून मानवरा किती बोलू राहिले मला. किती बोलू राहिले. तू काही कर बाई, माय पैसे दे बरं. आजच्या आज माय पैसे वापस दे मला तू. आता माय बाई कुठून देईन होते पैसे मी? कुठून देईन? नाही आहे ना माझं, नाही आहे ना पैसे. मला ते काही माहीत नाही. तू काही कर, मला दे माय पैसे. जर तू याच्यानं पैसे देणं होत नसेल तर मी बाप्पूला मागतो पैसे, नाही तर येतो त्या घरी त्या सासूला मागतो. नाही हो माय बाई, माझा सासू घेसून नको मागू माय बाई पैसे. त्या बाप्पूला माहीत नाही त्या पैशाच्या बाऱ्यात. काही म्हणू नको, काही विषय नको काढू द्यायच्या समोर. त्याच्या लपून घेतले होते मी पैसे. मग मी काय करू आता सांग बरं? तू नाही देऊ राहिली. त्या सासूला मागतो म्हटलं तर त्याही नाही म्हणून राहिली तू मागेले. बाप्पूला मागेल नाही म्हणून राहिली. मग आता माय पैसे कधी देशील तू? त्यावर तर काही भरोसा नाही बाई. बाय भरोसा नाही आहे. ठेव ना भरोसा ठेव ना. त्या मैत्रीण होता भरोसा नाही आहे. किती भरोसा ठेवत आहोत? किती भरोसा ठेवू? तुला किती पैसे डुबवले नाही? ते तर पैसे तुला मागूच नाही राहिली. पण हे पैसे माझ्या सासूपासून घेऊन मी तुला दिले होते ना. या पैशाच्या बाबत माझ्या सासूला माहीत आहे ना. आणि मी कुठून देऊ पैसे? माझ्याकडे पैसे नाही आहे ना की माझ्या सासूला मी तुझे नाव करून देऊन म्हणून. नाही नाही बाई, देऊन दे. आता 6 महिने राहिले. माझी सासू रोज टोमणं मारू राहिली मला.
काय बाई सविता, आजच्या आज माझे पैसे मला वापस देऊन दे बाई. तू माझी सासू मला लय बोलू राहिली. जर तू आजच्या आज मला पैसे नाही देशील तर उद्या माझ्या सासूला घेऊन तुझ्या घरी हजर म्हटलं मी, हजर. बाई बाई बाई, अशी कशी मैत्रीण आहे हो तू? हां, आपल्या दोस्तींसाठी का काही दिवस वाट नाही पाहू शकत का? पाहिलं ना, पाहिलं, केला तावर विश्वास. 6 दिवसाची मुदत मागून तुला माझ्यापासून पैसे घेतले होते. 7व्या दिवशी हाती पैसे देऊन देईन म्हणे मी. हां, आता 6 दिवसाचे 6 महिने उरायले, तुला पैसे नाही दिले आणि मी तेही पैसे माझ्या सासूपासून घेऊन दिले होते. हां, थोडीशी जणाची नाही तर मनाची आहे का थोडी लाज? तरी मला म्हणून राहिली अशी कशी मैत्रीण आहे तू? तू कशी मैत्रीण आहे? आपल्या मैत्रिणीची मजबुरी नाही समजत? तरी लय मजबुरी समजली म्हणून तू, लय मजबुरी समजली. तुझ्यासाठी किती किती बोलणे घालले मी ना माझ्या सासूचे, तरी तू मला बोलू राहिली. नाही नाही नाही, लय मुलाचा झाला आता, लय मुलाचा करणं झाला तुझ्या. आता नाही, आजच्या आज मला पैसे वापस दे, नाही तर उद्या मी माझ्या सासूला घेऊन तुझ्या घरी येऊ राहिली त्या सासूसोबत बोलायला. नाही नाही हो माय, येऊ नको माझ्या घरी त्या सासूला घेऊन. हां, पाहतो मी काही ना काही जुगाड जमवतो. लवकर पैशात जुगाड जमव. हो ना, देतो म्हटलं ना, एक बार म्हटलं ते म्हटलं देतो. संध्याकाळपर्यंत काही ना काही जुगाड जमवतो पैशाचा. संध्याकाळपर्यंतच. हां, उद्या सकाळी त्या घरी हजर राहू मी. हां, किती वेळा म्हणशील? नाही, आठवण करून देईल तुला. हां, राहू दे, आठवण आहे मध्ये. ठेव पण. हॅलो, मी काय म्हणून राहिली? आजच्या दे बरं पैसे. हॅलो हॅलो, ठेवला वाटते बाई फोनीनं. आता नाही बाई, आता काय करू मी? आता इले पैसे कुठून देऊ आजच्या आज? एवढ्या वेळा हिच्यापासून पैसे घेतले मी ना, आणि कधीच पैसे वापस नाही केले. हमेशा पैसे डुबवले. तिनं काही म्हटलं नाही मला असं वाटलं माय बाई हेही पैसे भुलून जाईन. हे हा, इले नाही दिलं तर चालेल पैसे, हिचे डुबून टाकीन पैसे मी. हे कायचे काही म्हणते मला असं वाटलं होतं, म्हणून मी नाही इले पैसे मागितले उसने. मस्त शॉपिंग गिपिंग केली, नीचे पैसे काही दिले नाही. म्हटलं विसरून जाईन, डुबून देईन हिचे पैसे, हे वाले बी मी. पण या बारीनं तर जिद्दीच आली बाई. मागूच राहिली पैसे. माझ्या सासूला मागून दिले म्हणते. खोटाळी. कायचे सासूला गिसूले मागून दिले? स्वतः जोडचे पैसे आईच्यावाल्या. हर बारीचे पैसे मी नाही डुबवले ना, म्हणून या बारीनं खोटी बोलू राहिली माझ्यासोबत. तसं म्हणायचे पैसे काही देणार नव्हते मी, द्यायचं काही मन नव्हतं मायवालं. डुबवणारच होती. पण आता टायमावर मला पैसे मागून राहिली, माझं तर पैसेही नाही आहे. आता करू तर काय करू, काही समजून नाही राहिलं मला तर. सविता, काही ना काही दिमाग लाव तू आता, दिमाग लाव. उद्या सकाळी ती दोस्तीन हा इथं हजर. मग सरायला माहीत पडून जाईल की तू उधार पैसे घेतले होते तिच्यापासून आणि तिचे पैसे दिले नाही. मग नवराही बोलन मला आणि मग सासूही बोलन मला. आता करू तर काय करू बाई, चांगलीच फसली मी तर. हा हार किती जुना आहे बाई, किती जुना आहे, लय जुना आहे. पिढीपासून हा हार याच्या हातातून त्याच्या हातात चालला बाई. हा हार मला माझ्या आईनं दिला होता, माझ्या आईले माझ्या आजीनं दिला होता, माझ्या आजीले तिच्या माईनं दिला होता. माय पिढी ते पिढी, नवीन पिढी जोड चालला हा हार. हा हार बाई आता मला मा पोरीला द्या लागल. आता आला बाई टाईम. हा हार मा पोरीला द्यायचा टाईम आला. मा मोहिनीले देऊन देईन हा हार मी. आता मोहिनी आली ना तर मोहिनीला देऊन देईन, नाही तर तिच्या घरी जाईन आणि तिला देऊन देईन हा हार मी. पण हा हार मोहिनीला द्यायच्या पहिले एक बार पॉलिश करायला टाकून देईन मी. असा जुनवट दुसऱ्याला. किती जुना आहे बाई हा, लय जुना आहे ना हार. थोडीशी याची पॉलिश गिलिश करून घेईन, सफाई करून घेईन या हाराची. हा हार किती जुना आहे बाई, लय जुना आहे ना. आता किती पिढीपासून हा हार याच्यात हातातून त्याच्या हातात चालला काय माहीत, पण लय जुना हार आहे. पुष्टेनी हार आहे आमचा. माझ्याजवळ किती सोनं आहे, 4-5 हार आहेत माझ्याजवळ सोन्याचे. पण त्या सगळ्या सोन्याच्या हारामध्ये सर्वात चांगला हार आणि सर्वात मला पसंत हार जर कोणता असेल तर हा हार आहे बाई, माईनं दिलेला. हा हार लय प्रिय आहे बाई मला, लय प्रिय आहे. बस झाला आता. हा हार आता मा पोरीला द्यायचा टाईम आला. माझ्या मोहिनीले हा हार देऊन देईन मी आता. किती दिवस हा हार माझ्याजवळ ठेवू मी? तसं पाहिलं तर लग्नातच मा पोरीला द्यायला पाहिजे होता मी ना हा हार. पण मनच नाही झालं माझ्या द्यायचं. पण नाही, मा आईनं कसा मला हार दिला, हा माझीनं मा आईला दिला होता, मा आईनं मला दिला. आता हा हार मा पोरीला मला द्यास लागल. देऊन देईन हा हार मी मा पोरीले. मा पोरीची अमानत आहे माझं. अरे बापरे, माय बाई लय पोट दुखू राहिलं, लय प्रेशर आलं मला, लय पोट दुखू राहिलं. हा हार तर नंतर देईन मी, पहिले जाऊ देतो बाबा, पहिले जाऊ देतो. अरे बापा रे, आता मागून पाहतो माझे पैसे दिले तर दिले त्यानं. देणार तर नाही म्हणा बुढी, काही खात्या करीन माझ्यासोबत. काऊन पाहिजे आणि कासाठी पाहिजे आणि काय काम आहे, तुला हमेशा पैशाची गरज पडते का? बोलीन ते अलग. तुमच्यासाठी पैसा आहे का माझं? काही पैसा नाही आहे. तुला काय हमेशा पैशाची गरज पडते? मला माहिती आहे डायलॉग काय मारणार आहे, बरीच माहिती आहे मला. तशी लय जाली आहे बुडी, देणार नाही पैसे. पैसे नाही सुटत ना सासूच्या हातातून. आपल्या पोरीसाठी काही करते नाही सासू, किती पैसा खर्च करते. पण सुनाईसाठी म्हटलं ना तर खायच पडते ना सासूजवळ, कधी पैसे नसतात. मी तर मागतलीही नसते, मला माहीत आहे देत नाही म्हणून. पण आता मजबुरी आहे मावर एवढी म्हणून मागा लागत आहे. नाही तर मला फुकडी पैसे नाही मागा वाटत ना सासूले. पण काय करू, कोणी पैसे देणार नाही ना आता मला. आत्याबाई, आत्याबाई, आत्याबाई. आता माय बाई, आत्याबाई तर रूममध्ये नाही वाटते, कुठं गेली काय माहीत. आता माय बाई, हे काय पलंगावर ठेवे, चमकू राहिलं. आता माय बाई, हा तर हार आहे. पाहू दे बरं, नकली आहे का असली आहे तर. अई माय बाई, नकली हार नाही हो माय बाई, हा तर असली सोन्याचा हार आहे. आणि हा असाच ठेवला आहे का इथं? हो ना हो, आता इथं ठेवून ह्या हाराले भुलून गेली. जर माझी सासू इथं हार ठेवून भुलून गेली असेल तर लय चांगलं झालं, माझ्यासाठी तर मस्तच झालं.
खरं, पण देवाला स्पीकर असते, देवाला स्पीकर असते. माई सासू हा हार इथं माझ्यासाठी भुलून गेली. मला पैशाची गरज आहे ना म्हणून. आता काही चिंता नाही आहे मला पैशाची. मला काही गरज नाही आहे आता पैशाची चिंता करायची. हा हार पहिले जाऊन मी आता गहाण ठेवून देतो. त्या माझ्या दोस्तिनीचे पैसे देऊन देतो आणि बाकीचे पैसे माझ्यावर ठेवून देतो. तेवढे सळी पडीले खर्चाले कामात येतात मला. आणि जेव्हा माझ्यावर पैसे येतील कधी, तेव्हा हा हार मी सोडून आणून घेईन मग. आणि हा हार आत्याच्या तिजोरीमध्ये ठेवून देईन. पण माझ्या सासूला माहीत झालं तर की मी चोरी केली म्हणून. नाही नाही, मी का चोरी करू राहिली का? हां, चोरी नाही करू राहिली मी. आपल्या घरात का कोणी चोरी करत असते का? आपल्या घरातली वस्तू का आपली नसते का? ही वस्तू का माही नाही आहे का? माझ्या सासूची वस्तू काय, माही वस्तू काय? आणि आपली वस्तू घेणं कोणती चोरीची गोष्ट आहे? पण मी तशी बी काही चोरी नाही करू राहिली. उसनं घेऊ राहिली, फक्त उसनं. आता एक काम करतो मी, हा हार पहिले गहाण ठेवून देतो, मग पैसे घेतो. माझ्या मैत्रिणीला पैसे देऊन देतो तिचेवाले. काही पैसे मी माझ्या खर्चासाठी ठेवून घेतो. आणि जेव्हा कधी माझ्यावर पैसे येतील तेव्हा हा हार मी सोडून आणीन आणि त्याच्या तिजोरीमध्ये गुपचूप ठेवून देईन. मग कायची चोरी झाली? आणि मी सोडून बी नाही आणला तर काय आहे त्याच्यात? मी तसा बी हा हार मायाच आहे, मलाच भेटतील आज ना उद्या. माझी सासू काय करीन हाराचं? आम्हालाच दिन ना सुनवाय राहिले, कोणाला दिन दुसरं? फक्त मी एवढं करू राहिली, माझी सासू मला द्यायच्या पहिलेच मी घेऊन घेऊ राहिली. काही गलत थोडा करू राहिली. आमचाच अधिकार आहे या सोन्याला आणावर. काही गलत नाही करू राहिली मी. हो सविता, तू काही गलत नाही करू राहिली, पण कोणी मला पावतं नाही राहिलं ना. कोण नाही येतं, कोणी नाही पाहू राहिलं मला. घेऊन घेतो हा हार. आणि मी काय एवढी घेऊ राहिली? मी काही चोरी थोडा करू राहिली. आपल्याच घरातली कोणती वस्तू घेण्याला चोरी थोडी म्हणतात. आणि तसं बी हा नेकलेस माझ्या सासूजवळ राव चाहे माझजवळ राव, गोष्ट तर एकच आहे ना. आणि तशी बी माझी सासू काय करीन या नेकलेसचं? कुठं घाली ना नेकलेस? घरात नुसतं राहते बसून. कुठं माझी सासू रोज रोज नेकलेस घालून बाहेर घुम्या फिरायला जाते? माझ्या सासूला तर आठवणी नसेल या नेकलेसची. आता मला गरज आहे तर गहाण ठेवून देतो हा नेकलेस. नाही तर उद्या माझी मैत्रीण आली तर पुरा माझा भांडाफोड करील. मला आता सध्या लय गरज आहे नेकलेसची. आता नेकलेस घेऊन घेतो आणि लवकर सोनाराच्या इथं जाऊन गहाण ठेवून देतो. असंच करावं लागेल. पण काही म्हणा बाई, हा नेकलेस आहे लय सुंदर. माझ्या गळ्यात किती सुंदर दिसेल ना. घालून पाहू का? नाही नाही बापा, आता सध्या टाईम नाही आहे घालून पाहायचा हा नेकलेस. जर कोण मला ह्या नेकलेस सोबत पाहिलं ना तर आपत येऊन जाईल. पहिले हा नेकलेस घेऊन माझ्या रूममध्ये जा लागेल, मला अन्न पण ठेवून द्या लागेल. मग मला जसा टाईम भेटला तसा मी आज हा कोणाही हालतमध्ये सोनाराच्या इथं नेऊन गहाण ठेवून देईन. कारण की त्या माझ्या मैत्रिणीला बी तर पैसे द्यायचे आहे ना मला. नाही तर उद्या सकाळीच इथं टपकून जाईन ते. नाही नाही नाही, पहिले गहाण ठेवा लागेल हा नेकलेस आणि तिचे पैसे द्या लागेल मला. चल नाही बी जातो लवकर. कोणी पाहत तर नाही आहे ना मला? नाही, इकडे बी कोण नाही आहे. इकडे नाही आहे कोणी. नाही नाही नाही, कोणी नाही पाहत आहे मला. पटकन माझ्या रूममध्ये घेऊन जातो हा नेकलेस मी. चल नाही बाई, आता थोडं शांत वाटत आहे बापा. आता एवढं चांगलं वाटत आहे की काही बी नाही काय सांगू. लय चांगलं वाटत आहे ना, लय चांगलं वाटत आहे मला. अरे बापा रे, लय शांत वाटत आहे आता, लय चांगलं वाटत आहे. अचानकच लय जोरान प्रेशर आलं होतं बाई मला. लय जोरान प्रेशर आलं होतं. आता चांगलं वाटत आहे बापा मला. आता शांत वाटत आहे एकदम. चल नाही नेकलेस काढून ठेवला आता. तू डबल तिजोरीत ठेवून देतो मी. दीपक ड्युटीहून घरी आला की मग दीपकला सांगा मी नेकलेस सोनाराच्या इथं घेऊन जाईन म्हणून बापा, आणि याची चांगली पॉलिश करून आण. चल माहिती मासूनाईची नजर पडेपर्यंत त्या नेकलेसवर तिजोरीत ठेवून देतो नेकलेस. नाही तर अजून म्हणतील नेकलेस कुठं गेला आणि काय केला आणि काय झालं त्याचं, तुमच्या पोरीला दिला का काय केला. माझ्या सुनाईची नेकलेसवर नजर पडायच्या पहिले तिजोरीत ठेवून देतो. आता माय बाई, नेकलेस कुठं गेला? माय बाई, नेकलेस कुठं गेला? अरे बापा रे, नेकलेस कुठं गेला रे बापा? आता माय बाई, इथंच ठेवला तो मी. कुठे गेला माझा नेकलेस? कुठे गेला? नाही इथंच ठेवला तो मी नेकलेस. कुठे गेला तो? कुठे गेला? माय बाई वा, माझ्या पुष्टीने नेकलेस कुठे गेला रे बापा? कुठे गेला? कविता, सविता, सुप्रिया, लवकर या इकडे, लवकर या. आत्या, काय झालं? सविता, तुला माहिती आहे का माझ्या रूममध्ये आली होती का तू? नाही आता मी नव्हती आली तुमच्या रूममध्ये. आणि तुम्ही काउंटर उडवले? शांत व्हा पहिले, शांत व्हा. चांगल्याने सांगा मला काय झालं. ओ बाई, या पलंगावर आहे ना माझा नेकलेस ठेवलेला होता. कुठे गेला तो नेकलेस? तुला दिसला का? आत्या, तुम्ही काय बोलवायला? कोणता तुमचा नेकलेस? मला काही माहित नाही बाबा तुमच्या नेकलेसच्या बाबत. मी तर तुमच्या रूममध्ये बी नाही आली बापा. मला माहित बी नाही तुमचा नेकलेस कोणता होता, काय होता, कुठे गेला, मला काहीच माहित नाही. नाही आता पाहू राहिली होती हो मी. म्हटलं लय जुना झाला म्हटलं हा नेकलेस. गेले थोडी पॉलिश किलिश करायला लावतो म्हटलं, साफ करायला लावतो हा नेकलेस. म्हणून मी बाहेर काढला होता बाई. पण ठेवला बाई इथं. आणि मी थोडीशी बाथरूममध्ये गेली आणि काय पण झाला नेकलेस. नाही आत्या, मला नाही दिसला बापा तुमचा नेकलेस. आणि मी तर तुमच्या रूममध्ये येत बी नसतो जोपर्यंत तुम्ही आवाज नाही देत तोपर्यंत. मला नाही माहित बापा कुठे गेला तुमचा नेकलेस. तर सुप्रियाला आणि सविताला बोलव लवकर, त्या दोघीला बोलव. त्याला माहित असेल तर. हो थांबा, आता आवाज देतो. आता देतो आवाज. थांबा, बोलवून आणतो. जा लवकर, जा बोलवून आणता येईल. हो. आता माहिती आहे माझा सासूबाईचा नेकलेस कुठं गेला असेल बापा? कोण घेतला असेल काय माहित बापा. पहिले सुप्रिया ताईला आणि सविता ताईला बोलवून आणतो. नाही आमचा पुष्टीने नेकलेस होता हो माहिती. तो पुष्टीने नेकलेस होता. माझ्या आईची निशाणी होती ते. कोण घेतला काय माहित माय बाई. चोरीला कसा काय गेला तो नेकलेस? फक्त 5 मिनिटासाठी गेली बाई मी, 5 मिनिटासाठी. आणि तेवढ्यात नेकलेस गायब झाला. कोण घेतला, काय केला, काय झाला काय माहित बापा.
कोणी घरात आलं होतं का काय माहित. कविता, सविता, सुप्रिया, लवकर या इकडे, लवकर या आणि दाखवा मा नेकलेस कुठे आहे, दाखवा मला. नाही मा नेकलेस भेटते का नाही भेटत काय माहित बापा. आता कोण चोरला आणि कोण नाही बापा. मा नेकलेस भेटला पाहिजे बाई, मला भेटला पाहिजे. मा नेकलेस कोण चोरला आणि कोण नाही बापा. ज्यानं बी चोरला आणून द्या रे बापा, मा नेकलेस आणून द्या मला. मायाला जीव आहे बापा मा नेकलेस मध्ये, आणून द्या बापा काही करून मा नेकलेस. कोणा नेला आणि कोणा नाही बापा.